अशोक खरात प्रकरणात शिंदे गटाच्या एका नेत्याची विकेट पडण्याची शक्यता आहे। कोण आहे तो नेता सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। कॅप्टन खरातच्या काळ्या कारनाम्याचं बिंग फुटल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, पण आता एसआयटीच्या तपासात राजकीय नेत्यांभोवती फास आवळला जातोय। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे अत्यंत निकटवर्तीय दीपक लोंढे आणि नराधम कॅप्टन खरात यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय। सिन्नरमधील एका जमीन व्यवहारात लोंढे सक्रिय असल्याचं समोर आलंय। यामुळे आता केसरकरांचं टेन्शन वाढले। यातच संजय राऊत यांनी एक मोठा बॉम्ब फोडलाय। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना राज्याचं शिक्षण खातं चक्क हाच कॅप्टन खरात चालवायचा, असा मोठा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय। या गंभीर आरोपानंतर संजय राऊतांनी आता दीपक केसरकरांच्याही थेट हकालपट्टीची जोरदार मागणी केली आहे। त्यानंतर आता माजी खासदार विनायक राऊत यांनीही केसरकरांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे। त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षानंतर दीपक केसरकरांची विकेट पडणार का, याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।